हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आजच्या व्हिडिओची सुरुवात आम्ही करणार आहे कारण माझी मम्मी तिथं आवरायली आणि आम्ही आज बाहेर जाणार आहेत प्रक्षिताचा फोटोशूट करायला. तुझा बर्थडे आहे म्हणून. काय हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर आत्ता आम्ही जाणार आहेत प्रक्षिताच्या फोटोशूटसाठी. सकाळीच हा प्लॅन केलाय कारण की जे फोटोग्राफर आहेत ना त्यांना 10-11ला जायचं आहे, त्याच्यामुळं प्लॅन आम्ही आजचा लवकरच ठेवला. आज सुट्टी आहे म्हणून लेकरांना. सो लोकेशनवरती आता निघालोत आम्ही. प्रियान प्रक्षिताचं आवरून झालंय. प्रक्षिताला आधी आवरून घेतलं, नंतर मी आवरायला घेतलं आणि आत्ता चहा पाणी केले, फक्त नाश्ता काहीच नाही केला. आता तिकडून आल्याचा नाश्ता हे करणार आहेत. तर चला आता जाणार आहेत आम्ही लोकेशनवरती. तर बघत राहा व्हिडिओ, स्टे ट्यून. तर बघा हे असं लुक केलेलं आहे, हेअरस्टाईल हे सगळी घरीच केली आम्ही. ब्लॅक बोलावायचे ह्याच्यानंतर आणि माझ्या याच्यावर बी ब्लॅक. हां तर कशी दिसते बघा. चला चला झालं. प्रियान चल ना. हो माझं हां चल. तर आत्ता आम्ही आलोत लोकेशनवरती. इकडं फोटोशूट चालू आहे. लोकेशन तुम्ही बघून घ्या. ही प्रक्षिताची स्कूल आहे आणि प्रियांची प्रियांची प्रक्षिताची तिकडे प्रियांची पूर्ण दाखवते. सो ही सगळी प्रियांची स्कूल आहे आणि त्या साईडला तिकडं प्रक्षिताची बाय ITD. तर घरून काय व्यवस्थित व्हिडिओ करणं झालाच नाही कारण की सकाळचा टायमिंग जो असतो ना, सगळा पसारा वगैरे पडलेला असतो आणि सगळं आवरून जायचं म्हणलं ना थोडासा उशीर होतेच. 8चा टायमिंग दिला होता पण 8:45ला आम्ही घरून निघालो होतो, म्हणजे 8:45ला लोकेशनवरती पोहोचलो. त्याच्यामुळे सगळ्यांची मूड काय एवढे फ्रेश नव्हते. आता सुट्टीचा दिवस असला की सगळ्यांना थोडा जास्त वेळ झोपायची सवय असते आणि आज थोडं लवकरच उठावं लागलं. मग काय करणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायचं म्हणलं की असं थोडंसं कमी जास्त होतंच. इथे लोकेशनवरती आल्याच्या नंतर लगेच इन्स्टंट फोटोला जे आहे ती सुरुवात झाली होती. फोटोशूटवाले जे भैया आहेत ते येऊन बसलेले होते अगोदरच. तर सुरुवातीला प्रक्षिताची हेअरस्टाईल जी आहे ना ती जशी आहे तशीच ठेवली होती, म्हणजे समोरचे जे केस आहेत ना कट केलेले ते तसेच ठेवले होते. पण जे फोटोग्राफरवाले आहेत ना त्यांनी म्हणले की तिचा चेहरा पूर्ण हाईड होतोय आणि डोळे पण झाकले जातात बरेच, त्याच्यामुळे ते थोडंसं व्यवस्थित करा. मग ते केस मागं केले आणि क्राऊन लावून घेतला आणि अशी काही हेअरस्टाईल केली होती. तर वेगवेगळ्या पोजमध्ये आणि वेगवेगळ्या लुकमध्ये फोटो यावे म्हणून जसं की क्राऊन आणलेला होता, परत एक केक जो आहे तो आणून घेतलेला होता आणि एक बुके पण घेतला होता, म्हणजे फोटो आणखीन वेगवेगळे आणि छान निघतील म्हणून. आणि ह्याच ड्रेसवरती एका काढायचे होते. तसं फोटोग्राफरवाले जे भैया आहेत त्यांनी सांगितलं होतं की 4ला आपण परत फोटोशूट करूया म्हणून, आणखीन ड्रेस वगैरे असतील तर डार्कमध्ये छान फोटो निघतील. पण म्हणलं नको ह्यावेळेस एवढंच, कारण की भरपूर फोटो आणि व्हिडिओ झाले होते आज पण. हसते आता, हसा बाळा. तुला मग आज काहीतरी छान खायला. हां घरी गेल्यावर नाही, दुपारी मूवी बघत तुला पिझ्झा वगैरे. मूवी बघताना आज तुला पिझ्झा दुपारी. लढू नको मग. आता सगळे पोज मध्ये काढायचे राहिले तर झाले तर मग झालं. इकडे बघ बरं. तर मागून हे लावू का आपण त्याला ओपन हेअर करून एकदा काढूत. हेअर आणायला चल प्रशांत जा पळा, खेळा थोडंसं माझ्यासोबत. त्याला खेळायलाच आवडते कुठंही. हे प्रक्षिताला असं एका शांत बसून नको एका जागेवर. जा ना. आले का? मूड ठीक केला थोडंसं मी. आता लेकरांचं कसं असतं, थोडंसं काही प्रॉमिस वगैरे केलं, तिला म्हणलं दुपारी तुला पिझ्झा देते, चांगला फोटो काढू दे. तरी पण तिथं चालू आहे की किती काढणार आहेत म्हणून. तिला असं खेळायला हे सगळं आवडते, अशा ड्रेसवरती खेळायला हे करायला, पण फोटो काढायला थोडंसं नाहीच. हे काल मी रात्री जाऊन बुके आणला होता, म्हणजे आम्ही तिकडे गेलो तर हळदी कुंकाला येत्या वेळेस हे आणला आणि बनवून घेतला. हे दुसरे ना खूप मोठे मोठे होते तिच्या साईजचा, म्हणजे तिला हातात दुसरे हातात घेऊन बघितले ती पूर्ण त्याला हाईड होऊ लागली, त्याच्यामुळे हे असे घेतलेत. असा बनवून घेतला मी छोटा. थोडा वेळ लागला त्याला, 5-10 मिनिट, पण ॲटोवाल्याला थांबवलं आणि घेतलं. हे बघा पूर्ण लुक प्रक्षिताचं. आणि ड्रेस कसा वाटतोय सांगा एकदा. माझ्याकडे छोटासा बेल्टो केक तुझ्या छान झालंय. बापरे. तर त्यांनी हे टॅग लावून दिला होता आणि आम्ही घरी ना केक बघू लागलो, बंद करायला लागले ते. हे 7 नंबर मी घरीच
याचा बनवलाय पेपरचा आणि त्याला चार्ट पेपरचा, त्याला खालून स्टिक लावलाय त्याच्या टूथपिक असं. काय हो मग खरंच देते मामा का. प्रियांचा फोटोशूट झाला. तर 2-4 फोटो झाले की प्रक्षिताचा मूड जे आहे ते बराच डिस्टर्ब झाला होता. म्हणजे नवीन कोणी असलं ना लेकराचं थोडंसं असं होतं आणि थोडंसं एकदा कम्फर्ट झोनमध्ये येऊस तर तसं करतात लेकरं. पण नंतर ना ती इतकी छान फोटो वगैरे काढू देत होती, मस्त मिक्स झाली होती. त्याच्यानंतर तिने छान असा रिस्पॉन्स दिला, अजिबात परेशान केलेला नाही, पाहिजे तसे फोटो काढू दिले, रील्स काढू दिल्या. आता तुम्हाला ते फोटो बड्डेच्या दिवशी बघायला भेटतील आणि रील्स उद्या परवा 2-3 दिवसात एडिट झाल्या की लगेच त्या पण टाकून देऊत. आणि सोबत आमचे प्रिया प्रक्षिता फॅमिली फोटो असे बरेच झाले. आमच्या दोघांचं पण स्पेशल एक रील शूट केलेली आहे, आता बघूयात व्यवस्थित एडिट झाली तर ती पण दाखवेल तुम्हाला. तर आज सगळ्यांनीच खरंच खूप उत्सुकता दाखवली. ह्यांनी पण छान मला मदत केली की चल करूया फोटोशूट म्हणून. प्रियांनी पण आज त्याचा पण मूड छान होता, ते पण रेडी होता. आणि खरंच आजचं जे आउटडोअर फोटोशूट आहे ना, माझं म्हणणं होतं खूप दिवसाचं की करायचे म्हणून, आणि खूप छान पार पडलं. इथे प्रक्षिताचे सुद्धा फोटो चालू होते बघा. प्रियान पाहिजे तशी पोज वगैरे देतो बरं का. आणि इथे या दोघा बहीण भावाचं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे बघा अगोदरच. त्यानंतर प्रक्षिताचे ओपन हेअर केले होते, हेअरस्टाईल थोडी चेंज केली आणि जे क्लिप बो आणले होते ना ते लावून घेतले होते. सगळं झाल्यावरच मूड चांगला असते प्रक्षिताचा. बघा ना आता कशी खुश आहे नाही. आणि आधी काय झालं, तिला रात्रीच आणून ठेवायला पाहिजे होतं पिझ्झा, कोल्ड्रिंक, चॉकलेट दाखवायचं. आता बघा ना याच्यावर ह्या फ्रॉक वर खेळायला तयार असते. चला आता चल ना रे. हे मागून हे जे क्लिप आहे ना याचं काढायचं तसा फोटो छान मागे फिरताना. इथेच असतात का? इथेच असतात नाही, सुट्टी असते. चला आपली बी डाळ शिजली, व्हिडिओ फोटो झाले आपले. तर 9:15ला आम्ही घरून गेलो होतो आणि घरी यायला 10:15 वाजले. म्हणजे 1-1.5 तास सगळं आवरून गेलं, एकदम आरामात सगळं झालंय. तरी पण त्यांनी 4-4:30ला म्हणले, पण आता वाटते की काही राहिलं नाही असं फोटो काढायचं. त्यांना घाई होती म्हणून ते पटकन गेले आणि 4-4:30चा टायमिंग दिला आहे आम्हाला. आणखी परत जर काढायचे असलं तर पण मला वाटेल की हेच पुरेसं आहे. भरपूर झाले व्हिडिओ. प्रियान प्रक्षिताचे फोटो काढले, ह्यांचे काढले, प्रक्षिताचे स्पेशल काढले, परत आमच्या दोघांचे काढले, रील काढली, शूट केली रील दोघांची पण आमच्या. आणि म्हणजे नळ्या काय म्हणतात गाडी संग नळ्याची जत्रा असं काहीतरी तसं झालं आमचं. तर चला आता भूक लागलेली आहे आणि प्रक्षिताने ड्रेस लगेच काढून टाकला घरी आलं की. तर नंतरचा मूड इतका फ्रेश झाला ना, म्हणजे अगोदर सकाळी लेकरांचं उठलं की थोडंसं असं चिडचिड करणं, नंतर एकदम छान मूडमध्ये होती ती. नंतरचे फोटो रील सगळं छान आलं. तर आता नाश्त्याची वेळ झालेली आहे, 10:15 वाजलेत. आता पटकन मी चेंज करते आणि नाश्त्याला लागते. नाश्त्यामध्ये मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता, तीच उसळ करणार आहे. दही पण लावलं होतं, मस्त साबुदाण्याची उसळ, दही किंवा मग ताक करेल. तर चला पटकन नाश्ता करून घेते. हां काय झालं हां. जेवण झाले, सगळं झाले, कारण की जेवणाचं महत्त्वाचं होतं अगोदर. नाश्ते जेवण हे सगळं आवरून झाले आणि आता बेडरूममध्ये पडलेलं आहे गर्दा. एवढा सगळा पसारा आहे, सकाळी एवढा पडलेला आहे, ते आवरायचं आहे. कपडे जे आहेत ते मशीनला लावून घ्यायचे, मग झालं कामाचं आवरल्यासारखं होऊन जाते. पटकन आवरून घेते एवढं सगळं. चला आता सायंकाळी आवरून आम्ही परत चाललो तर हळदी कुंकाला. हे ना राजवी, हे ना कोणाकडे जायचं ना, साडी घातलेलं दिसलं की कोणापाशीच जायचं नाही, आमच्यापाशीच जायचं. तिला कळायला आता की बाहेर चालत आम्ही. तर पटकन जाऊन येतात बाहेरून हळदी कुंकाला. मी चहा केलाय, चहा घेते आणि परत तीच सकाळची साडी घातलेली आता. आणि ओपन हेअरपेक्षा अशी बांधलेली पोनीटेल चांगली दिसते असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? छान आहे, छान आहे अशी, तुला काय वाटते? छान आहे. चला हो चला. काऊन देऊ सांग. माझी नवीन वॉच. वाव नखरे. तर हळदी कुंकू
म्हणजे झालेलं आहे. आज लास्ट दिवस होता तर 2-3 घरी होतं, जाऊन आले. म्हणजे 2-4 घरी होतं. आज बऱ्याच जणींनी ठेवलं होतं. तसं आज शेवटचा दिवस असल्यामुळे खूप जणींचं होतं, काही जणींचं राहिलं त्यांनी करून घेतलं. आणि आता ना माझी तब्येत अजिबात बरोबर नाही. दिवसभर चांगलं वाटलं, गोळी वगैरे घेतली होती म्हणून. आता परत अंग भरून आल्यासारखं, ताप आल्यासारखं झालं. त्याच्यामुळे व्हिडिओ आता जास्त लांब नाही करत, तेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असेल तर. तोपर्यंत बाय, गुड नाईट.